नमस्कार सर्व ड्रायव्हर भावांना, दीपक गोयलचा नमस्कार. मित्रांनो, सगळ्यांना विनंती करेन, व्हिडिओला शेअर करा, कमेंट म्हणून मला जय सारथी बोला. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आवडलं तर एक शेअर मारा, ग्रुपमध्ये टाका, ड्रायव्हर लोकांना जागृत करा. खूप जरुरी आहे जागृत करणं. मित्रांनो, विषय असा आहे की तुम्ही बघितलं असेल, पुण्यामध्ये आपला एक मित्र आहे, त्यांनी व्हिडिओ काढलेला. त्या मॅडमने एक पोलीस मॅडमने त्यांना आय घालाय बोललेली, पण तो व्हिडिओमध्ये कुठं दिसत नाही, आपण बघितलं नाही. आणि असेल तर त्यांनी ते तसं दाखवलं पाहिजे होतं. ॲक्च्युली एक एव्हिडन्स झाला असता आमच्याकडे. पण तो व्हिडिओ ज्यावेळेस त्यांनी काढला आणि काढल्यानंतर तो व्हायरल पण झाला, लोकांनी बघितला, पण कमेंट्स पण भरपूर चांगले आले. आणि त्यांनी परत दुसऱ्या दिवशी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट बी दिलेली वाटतं. ते पण सगळं झालं. पण शेवटी झालं काय? झालं असं की त्याच ड्रायव्हरवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अच्छा, हे गुन्हा दाखल केल्यानंतर काय? उलटा दंड ड्रायव्हर लोकांना. एक तर ड्रायव्हरने शिवी खायची, ड्रायव्हरने मार खायचा, ड्रायव्हरने दंड भरायचा, वरून गुन्हा दाखल करणार ही लोक ड्रायव्हरवरती. म्हणजे आपण व्यवस्थेबरोबर, भ्रष्टाचारी व्यवस्थेबरोबर भांडण करायचं नाही. आपण जे होतं ते अन्याय, जे अत्याचार आमच्यावर होईल ते आपण सहन करायचा. त्या मित्राला मी सांगितलेलं, कमेंट केलेली की हा व्हिडिओ मी घेऊन डाउनलोड करून सारथी मित्र न्यूजला लावू का? पण मला काय त्यांचं उत्तर नाही आलं, बिलकुल उत्तर नाही आलं. म्हणून मी ते काय डाउनलोड बी नाही केलं आणि मी ते काय सारथी मित्र न्यूजला लावलं पण नाही, कारण कधी कॉपीराईट वगैरे मारू नये म्हणून मी ते घेतलंच नाही व्हिडिओ. पण त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ज्यावेळेस आपण व्हिडिओ टाकतो तर त्याचं उत्तर बी द्यायचं असतं, सगळ्यांना द्यायचं असतं. मलाच नाही, आपण याच्यामध्ये कमीत कमी त्या कमेंटला लाईक तरी करायची असते, जेणेकरून कमेंट करणाऱ्यांना एक जोश असतो की हा बाबा ह्यांचं आमच्या कमेंटवरती लक्ष आहे, असं आहे. अच्छा, ही गोष्ट माझ्याबरोबर बी झालेली. मी महत्त्वाचं सांगतो तुम्हाला परत की आम्हाला कायद्यावर विश्वास आहे, पोलिसांवर विश्वास नाही. स्पष्ट बोलतो मी. तुम्ही डाउनलोड करून घ्या ही क्लिप, काही करून घ्या. मला कायद्यावर विश्वास आहे, पोलिसांवर विश्वास नाही. ठीक आहे. ह्याचं कारण असं आहे की 3 वर्षापूर्वी माझ्याबरोबर बी कल्याण फाट्यावरती हीच घटना घडलेली. त्या पोलिसांनी माझ्या गाडीवरती 2000 पहिला मला रिश्वत म्हणून 2000 मागितलेली त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून. ते मी दिली नाही, त्यांना दिली नाही म्हणून त्यांनी 2000 रुपयाची पावती बनवली, फाईन मारली, ऑनलाईन फाईन मारली 2000ची. मी काय त्याला घाबरलो नाही. मी बाहेर आलो आणि व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्यानंतर त्याच पोलिसांचा समोरासमोर व्हिडिओ काढला व्हिडिओ. आणि जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासामध्ये 3 ते 4 लाख लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. त्यांना कंट्रोलवरनं बी फोन आला की काय चाललंय काय नाही. शिवाय त्यांनी माझी कंप्लेंट आहे, अगोदर मी 112ला फोन केलेला, पण त्यांनी त्यांच्या कंप्लेंटवरती पोलिसांना बोलवलं. त्यांनी पोलीस स्टेशन बाजूला होतं, डायगर पोलीस स्टेशन, तिकडनं त्यांना पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मला उचलून नेलं. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. पोलिसांनी मला उचलून नेलं आणि मला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. मी सरळ स्पष्टपणे त्या CCTV कॅमेरामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. मी सरळ 5-6 पोलिसांसमोर, PI समोर सरळ सांगितलं की तुम्ही मला आतमध्ये टाका, पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत केसचा सोक्ष लागत नाही तोपर्यंत मी जेलमधनं बाहेर येणार नाही. हा पठ्ठ्या जेलमधनं बाहेर येणार नाही, असं मी ठणकावून त्या पोलिसांना सांगितलेलं. मग त्या पोलिसांनी मला आतमध्ये तर नाही ठेवलं, पण बाहेरच्या बाहेर बाकड्यावरती बसवलं. तिथंच माझी इन्क्वायरी चाललेली. तिथंच मी त्यांना बोललो माझी सुद्धा कंप्लेंट आहे. पण त्यांनी माझी कंप्लेंट न घेता पोलिसांची उलटी कंप्लेंट माझ्यावर ठोकली. मला पहिला व्हिडिओ डिलीट करायला लावला. माझ्याशी गोड बोलून त्या पोलिसांनी व्हिडिओ डिलीट करायला लावला. बोलला की जाऊ दे, आम्ही असं काय करत नाहीये, तू पण मागं घे, आम्ही पण मागं घेतो, बोलून माझ्याशी गोड बोलून माझी व्हिडिओ डिलीट करायला लावले. आणि तो व्हिडिओ मी डिलीट केला. मी विश्वास ठेवला पोलिसांवरती आणि तो व्हिडिओ डिलीट केला मी. मित्रांनो, तो व्हिडिओ मी डिलीट केल्यानंतर 2 दिवसानंतर मला परत पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. बोलले तुझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, तुला ह्या ठाणे कोर्टामध्ये यावं लागेल. त्या ठाणे कोर्टामध्ये तो साठे म्हणून होता, साठे पोलीस साठे, तो जिथं कारकूनचं काम करतो कोर्टामध्ये, त्यांना सुद्धा ह्यांनी सांगितलेलं, ह्या शेंबडे म्हणून इथं तिथला RTOचा इन्स्पेक्टर होता, त्यांनी त्यांना सांगितलेलं की असं काय केस वगैरे करायची ना. मी तिथं बी सांगतो केस मागं घेतलेली आहे म्हणून आम्ही पण. लक्षात ठेवा, विषय खूप मोठा आणि गंभीर आहे. ड्रायव्हर भावांना एक सबक आहे.
तिथं गेल्यानंतर त्या साठे म्हणून आहे जो पोलीस, त्याने सांगितलं तुझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तुला इथे 15,000 भरावं लागेल. मी बोललो मला जज समोर उभा करा बोललो. मला जेव्हा जज समोर उभा केला, लेडीज जज होती, लेडीज जजने सांगितलं मला माहिती आहे कायदा कानूनचं कसं काय करायचं. त्यावेळेस जजने मला सांगितलेलं की किती पैसे भरणार तू आता सांग, नाही तर तुला आतमध्ये टाकणार आता. मी बोललो मॅडम साहेब माझ्याकडे पैसे नाही आहे, मी रिक्षा चालक आहे आणि सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, माझी गलती नव्हती, पण मी माझी चुकी मान्य करतो, मी आता काय भरू शकत नाही, माझ्याकडे फक्त 2,000 रुपये. लक्षात ठेवा, हे व्हिडिओ क्लिप ठेवा तुम्ही तुमच्या एव्हिडन्ससाठी. 2,000 रुपये आहे, हे 2,000 रुपये मी ऑन द स्पॉट भरले. पण मला तेव्हापासून पोलिसांवरचा विश्वास अगदी तुटून गेला. म्हणून मी तुम्हाला लोकांना जागृत करतो, मित्रांनो जागृत व्हा. तुम्ही जेव्हा व्हिडिओ काढणार तर डिलीट करू नका. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुमच्याकडे एव्हिडन्स राहत नाही. तुम्ही लोकांनी तो एव्हिडन्स म्हणून वकील पकडा आणि संबंधित कोणीही असू दे, कुठलाही पोलीस असू दे, कुठलाही सिनियर असू दे, काही असू दे, त्याच्यावरती त्याला कटघरीमध्ये कोर्टामध्ये बोलवा, कोर्टामध्ये केस दाखल करा आणि जोपर्यंत केसचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत त्याच्या ड्युटीवरती स्टे आणा. मी तुम्हाला सांगतो स्टे आणा, काम करा, त्याच्यावरती जोर लावा, त्या केसवर जोर लावा. जोपर्यंत आपण या भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध आवाज उचलत नाही, उभं राहत नाही नीट, तोपर्यंत ही व्यवस्था आपल्याला चिरडून टाकेल, मारून टाकेल. ड्रायव्हर लोकांचं घर चूल जे मुलांचं आपलं 2 घास जे चारतो, हे ते 2 घास हिरवून घेणारी लोक आहेत ती. ह्या लोकांना आपल्या मुलाबाळांशी काय घेणं देणं नाहीये. हे फक्त ह्यांचं एकच ध्यान असतं, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार. यांना कशाही प्रकारे पैसे पाहिजे आणि कशाही प्रकारे गरीब लोकांना यांना दाबायचं असतं. म्हणून ही लोक मागचा पुढचा विचार करत नाही, गरीब बिरीब काय बघत नाही. यांना फक्त कायदेशी मतलब आहे, फक्त ह्यांचं वर्चस्वशी मतलब आहे. म्हणून सांगतो व्हिडिओ डिलीट करू नका. तुमच्यावर कधी काय अशी घटना घडली तर तुम्ही हा एव्हिडन्स परत दाखवा. असंच मी त्या पुण्याच्या पोराला मी कमेंट केलेली व्हिडिओसाठी, पण त्यांनी का मला जबाब दिला नाही. तीच घटना पिंपरी चिंचवड वाकडमध्ये बी तशीच घटना घडलेली. मी त्या पोराने माझं ऐकलं, त्याचा व्हिडिओ मी घेतला, मी टाकला. मी त्याला सांगितलेलं तुला किती सांगतील मांडवली वगैरे करायला, पण तू ऐकू नको, त्यावेळेस मला सांग. सारथी मित्र न्यूज तुझ्या बरोबर आहे बोललो, पण तो मुलगा बिंदास हारला नाही, काय नाही. आणि तरीसुद्धा त्याचं इंस्टाग्राम अकाउंट ह्या लोकांनी बंद केलं. आता कसं बंद केलं माहिती नाही, पण ड्रायव्हर भावानं तुम्हा लोकांना जागृत करण्यासाठी मला जे काय करायला लागलं ते मी करेन. मला जितकं बी मोठं आंदोलन उभं करता आलं ते मी करेन, पण त्यासाठी सर्व ड्रायव्हर लोकांचा मला सपोर्ट असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. एक ड्रायव्हर लोकांचा सपोर्ट मला खूप गरजेचं आहे. तुमची एक लाईक, एक कमेंट, एक शेअर माझं मनोबल वाढवतं. मित्रांनो विनंती करतो, व्हिडिओ काढलेला डिलीट करू नका. मी शेवटी परत सांगतो, मला कायद्यावर विश्वास आहे, मला पोलिसांवर विश्वास नाही. नाही म्हणजे नाही. मला काही बोला, माझ्यावर गुन्हा दाखल करा, काही करा, मला पोलिसांवर विश्वास नाही. पोलीस हे आमचे एक प्रकारचे दुश्मन वागतात मला. कारण कुठेही बघा, कुठल्याही बॉर्डरवरती बघा, कुठल्याही पोलीस स्टेशनच्या बाहेर बघा, कुठल्याही रस्त्यावरती बघा, कुठल्याही महामार्गावर बघा, ड्रायव्हरला पहिला मारलं जातं, पहिला शिवी घातली जाते, ड्रायव्हरला पहिला लुटलं जातं. मग आता मी शिरपूरचा एक व्हिडिओ टाकलेला, त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही सरळ बघा, एक ड्रायव्हर लोक जातात त्या पोलीस स्टेशनमध्ये, धुळेचा जो पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये पावती घेऊन. अरे वजनाची गाडीची जी वजनाची पावती असते ती पावती त्या पोलिसांना काय घेणं देणं पडले. तर तो व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. पोलिसांना पैसे देतात आणि बाहेर जातात, पैसे देतात आणि बाहेर जातात. अरे बिचारे ते गरीब ड्रायव्हर लोक काम करतात, कसं तरी घर चालवतात हो. आणि तुम्हा लोकांना थोडीशी सुद्धा लाच नाही, थोडीशी ती त्या वर्दीची जरी तरी लाच ठेवा. मला तर विश्वासच नाही पोलिसांवरती, मला कायद्यावर विश्वास आहे. कायद्याने लढणार आणि ड्रायव्हर लोकांचे जेवढे एव्हिडन्स आहे ह्याच्यावरती मी पिटिशन फाईल करणार आणि जरूर फाईल करणार. जर ड्रायव्हर लोकांना माझी विनंती आहे, जर तुम्हा लोकांना मला सपोर्ट करायचा असेल तर या पेजला, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांना जागृत करा. आणि मी बोलल्याप्रमाणे एकदा करून बघा, तुम्ही नक्कीच जिंकणार आणि नक्कीच तुमचं मनोबल वाढणार. घाबरू नका, व्हिडिओ काढा, टाका. सोशल मीडिया आपला सपोर्ट आहे, सोशल मीडियामध्ये टाका, बिंदास टाका व्हिडिओ. सर्व 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 ड्रायव्हर लोकांना बोलतो, कृपया जय सारथी बोला, जय सारथी कमेंट करा, जागृत राहा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवा आणि जास्तीत जास्त जागृत राहून आपल्या हक्काची लढाई लढण्याचा शिका. घाबरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय सारथी. तुमचा सारथी मित्र दीपक गोयल. धन्यवाद.